कल्याण डोंबिवलीत शह काटशह. महापौर पदासाठी शिवसेना भाजपात रस्सीखेच. सत्तेच्या सारीपाटात कुणाचं कल्याण? कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर पदावरून राजकारण तापलंय. शिवसेना आणि भाजपात एकमेकांना शह देण्यासाठी राजकीय पडद्यामागे वेगवान हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. भलेही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढले असले तरी पालिकेवर आपलाच महापौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव केली जाते. कारण या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत जास्त फरक नाहीये. कल्याण डोंबिवलीत 122 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले. त्या खालोखाल भाजपचे 50 नगरसेवक विजयी झाले. सत्ता स्थापनेसाठी 62 हा जादुई आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाचे 11 तर मनसेचे 5 या 16 नगरसेवकांचं महत्त्व वाढलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलोय. त्या ठिकाणी देखील आम्ही ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, भिवंडीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली आहे युती म्हणून. त्यामुळे महायुतीचाच महापौर तिकडे होणार. आणि पुढे हेही सांगतो, काही 3-4 महापालिका सोडल्या तर सगळीकडे महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल. शिवसेना भाजप समोर कोणते पर्याय आहेत त्यावर एक नजर टाकूया. शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी शिंदेची शिवसेना हातमिळवणी करू शकते. शिंदेच्या शिवसेनेचे 53, शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून 64चा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र या नगरसेवकांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान नगरसेवकांची पळवापळवी रोखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आपले नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवले. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये दामून का ठेवावे लागेल? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी. मग घेऊ द्या ना. त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा, जात असतील. नाही पण तिथे डॅमेज सत्ता स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवलीत आपलाच महापौर व्हावा यासाठी भाजपकडूनही नगरसेवकांचं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. भाजपचे 50 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 असे मिळून 61 पर्यंत आकडा गाठता येईल. तरीही बहुमत गाठण्यासाठी त्यांना एका नगरसेवकाची आवश्यकता भासणार आहे. अशा वेळी मनसेचे 5 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक यांचा पाठिंबा मिळाल्यास भाजप सहजपणे बहुमताचा आकडा गाठू शकतं. कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी. भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय. शिंदे गट भाजपाच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्या सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे. कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला. तसंच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचा हा मतदारसंघ असल्यानं शिवसेनेच्या दृष्टीनं पालिकेला वेगळं राजकीय महत्त्व आहे. या ठिकाणी महापौर पद आपल्याकडेच राहावं असा प्रयत्न शिवसेनेचा असणार आहे. दरम्यान मुंबईत शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. पण कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाच्या बदल्यात शिवसेना मुंबईत महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आमची मागणी आहे ना स्टेटमेंटला, भाजपचा महापौर बसणार नाही. भाजपचा महापौर पहिलं 2.5 वर्ष मिळावा पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. शेवटी नेतृत्व ठरवेल भाजपला जायचं का सेनेला जायचं.
नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज राजकारण रंगलं होतं. या नगर परिषदेत सत्ता स्थापनेच्या वेळी झालेल्या राजकीय उलथापालथीत श्रीकांत शिंदेंच्या खेळीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना चेकमेट दिला होता. त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न भाजपकडून कल्याण डोंबिवलीत केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांविरोधात दबाव तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. अजित मांढरेसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी, कल्याण डोंबिवली.